महाराष्ट्राची ओळख संत आणि समाज सुधारकांचा महाराष्ट्र अशी. मात्र हाच महाराष्ट्र अलीकडे बाबा आणि बुवांचा महाराष्ट्र झाला की काय अशी शंका जी आहे ती उपस्थित होत आहे आणि याला कारण आहे कॅप्टन खरात आणि इतर जी प्रकरणं समोर आले, ही सर्व प्रकरणं जी आहेत ती महाराष्ट्राच्या या ओळखीला नख लावणारी आहे. आपल्यासोबत आहेत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्ष प्राध्यापक श्याम मानव सर. सर, महाराष्ट्राची अलीकडची ओळख जी आहे ती निश्चितच क्लेशदायी आहे सर्वांसाठी. अशोक खरात हे प्रकरण सध्या महाराष्ट्रामध्ये खूप गाजतं आहे. त्याबद्दल खरं म्हणजे आपण देवेंद्र फडणवीस सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. एवढंच नव्हे तर जी SIT नेमलेली आहे ते SIT ज्या पद्धतीनं काम करते आहे त्यांचं पण अभिनंदन केलं पाहिजे. पण अशोक खरात सारखी प्रकरणं महाराष्ट्रामध्ये ही काही अपवाद नाहीये. ही प्रकरणं या पद्धतीनं सातत्यानं घडत आलेली आहेत. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेले 44 वर्षे हे काम करते आहे. अनेक बाबा भोंदू या पद्धतीचे आहेत, त्यांना आपण एक्सपोज केलेलं आहे मोठ्या प्रमाणावर. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा झालेला आहे. हा कायदा राबवण्याकरता एक समिती गठीत झाली होती, जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती. आणि या समितीच्या माध्यमातून काँग्रेस सरकारच्या काळामध्ये 2013 मध्ये निर्णय झाला या समितीच्या माध्यमातून पुढे काम करायचं, कारण डिसेंबर 2013 मध्ये कायदा संमत झाला. 2014 मध्ये कामाला सुरुवात झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. ते मुख्यमंत्री झाले त्याही काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या पोलिसांचं ट्रेनिंग झालेलं आहे. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रभरातल्या 36 जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम झालेले आहेत. 400 शाळा कॉलेजेसमध्ये कार्यक्रम झालेले आहेत. 200 वक्ते त्या काळात तयार करण्यात आलेले आहेत. आणि त्याकरता टोटल जे बजेट 14 कोटीचं सँक्शन केलं होतं अजित पवारांनी, ते बजेट आम्हाला वापरायला देऊ असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी कबूल केलं होतं. त्यांची माझी डिसेंबरमध्ये भेट झाली. त्यावेळेस ते म्हणाले आम्ही 10 कोटी तरी तुम्हाला आता मार्चपर्यंत म्हणजे 31 मार्चपर्यंत वापरायला देतो. त्यावेळेस आम्ही म्हणालो होतो की एवढे पैसे आम्हाला वापरता येणं शक्य नाही आहे, त्यामुळे तुम्ही नुसतं फक्त आमच्या पाठीशी उभे राहा आणि चांगल्या पद्धतीनं आपण काम करू. त्यांच्या काळामध्ये ते गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असताना संपूर्ण महाराष्ट्रातल्या 36ही जिल्ह्यांमधल्या पोलीस अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग त्यांनी करवून घेतलं. हे त्यांचं अत्यंत चांगलं आणि प्रशंसनीय काम होतं. पण पुढे मात्र त्यांनी जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समितीचं काम पूर्णतः थांबवलं. 3 वर्ष मी त्यांच्याकडे सारख्या चक्रा मारत होतो. त्यानंतरही त्यांनी ते काम सुरू केलं नाही. आणि जेव्हा त्यांच्या जवळच्या लोकांनी, जे माझ्या विश्वासातले होते त्यांच्याही विश्वासातले होते, त्यांनी समजावून सांगितलं की त्यांना काम करायचं नाही, समजून घ्या, तुमच्या तोंडावर फक्त ते नाही म्हणत नाहीये. माझ्याकरता हे अतिशय धक्कादायक होतं, कारण माझ्याशी सगळे राजकीय पुढारी नेहमी खरं बोलत आलेले आहेत. शक्य असेल तर करतो म्हणायचे, नाही तर नाही, कारण मी राजकीय माणूस नाही, त्यामुळे माझ्याशी ते त्या पद्धतीनं वागत असत. आणि त्यानंतर त्यांनी काहीही काम केलं नाही. आज जर खऱ्या अर्थानं खरात बाबासारखा बाबा निर्माण झाला असेल आणि इतके वर्ष इतक्या मोठ्या प्रमाणावर स्त्रियांचं शोषण करत आलेलं असेल, ज्यामध्ये 100 पेक्षा अधिक स्त्रिया आहेत असं आज मानलं जातं, कदाचित संख्या अधिक मोठी असेल. 10 लोकांच्या तर ऑलरेडी तक्रारी झालेल्या आहे. SIT त्याची दखल घेते आहे. हे प्रकरणच निर्माण झालं नसतं. जेव्हा समाजामध्ये 50 माणसं आजूबाजूला असतात आणि ते म्हणतात की हा बाबा खोटा आहे, याच्यामध्ये चमत्कार करण्याचं सामर्थ्य नाही, याच्यामध्ये कोणतीही दैवी शक्ती नाही, याला काही भूत भविष्य वर्तमान सांगता येत नाही, त्यावेळेस त्या बाबाचं मोराल खचतं आणि तो एवढा उघडपणे काम करू शकत नाही. आणि त्यामुळे हा बाबा एवढा फोफावलाच नसता आणि मोठा झालाच नसता. हे जे काही पाप आहे ते देवेंद्र फडणवीस सरकारचंच पाप आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जादूटोणा विरोधी कायद्यासारखा अत्यंत प्रभावी कायदा झाल्यानंतर त्याची जर अतिशय चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी केली गेली असती तर खरात सारखे बाबा 100% संपले असते असं मी म्हणत नाही, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्याला शोषण करण्याची संधी मिळाली नसती, त्याला एवढी राजकीय प्रतिष्ठा मिळाली नसती. सर, भाजपची मातृसंस्था जी असेल किंवा इतर ज्या संघटना आहे भाजपशी संबंधित आहे, तर या संघटना ज्या आहे सरकारच्या कामकाजावर किंवा एकंदरीत जी पोलिसिंग जी आहे सरकारची, त्यावर काही प्रभाव टाकतात असं वाटतं का तुम्हाला? माझा स्वतःचा अनुभव असा आहे की 2014 मध्ये आणि 15 मध्ये मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलीस अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग केलं, त्यामुळे त्यांच्याशी पर्सनल संबंध निर्माण झाले. त्यापूर्वी मी पोलिसांचं ट्रेनिंग करत आलो होतो, पण एवढं एक्सटेन्सिव्ह पहिल्यांदा झालं होतं. त्यांच्याकडे माझे नंबर होते, माझ्याकडे त्यांचे नंबर होते. हळूहळू त्यांच्याकडनं माझ्याकडे सातत्यानं तक्रारी यायला लागल्या की सर, आम्हाला कायदा राबवता येत नाही. आम्ही ऍक्शन घ्यायला जातो तर कोणतीतरी बीजेपीचा एखादा नगरसेवक येतो, एखादा कॉर्पोरेटर येतो आणि तो म्हणतो की इथे ऍक्शन घ्यायची नाही, आणि आमच्यावर वरून दबाव येतो आणि आम्हाला ऍक्शन घेता येत नाही.
ही संपूर्ण महाराष्ट्रभरातली स्थिती निर्माण झाली साधारणतः 16-17 नंतर. 2022 मध्ये किंवा 22-23 मध्ये जेव्हा धीरेंद्र कृष्ण महाराज नागपूरमध्ये आला, त्यांनी 2 कायद्यांचं उल्लंघन केलं. केंद्राच्या कायद्याचं उल्लंघन केलं, ज्याला ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954 असं म्हणतात. तो कायदा इतका सोपा आहे की ज्याला डॉक्टरची डिग्री नाही असा एखादा माणूस रोग दुरुस्तीचा नुसता दावा करत असेल तरी इटसेल्फ कायद्याने गुन्हा आहे आणि हा कॉग्निजिबल ऑफेन्स आहे, त्यामुळे पोलिसांना FIR नोंदवावाच लागतो. हा बाबा त्याच्या दिव्य दरबारामध्ये, ज्या दिव्य दरबारामध्ये देवेंद्र फडणवीस स्वतः हजर होते, पाया पडायला गेले होते, त्याच दिव्य दरबारामध्ये अनेकांच्या रोग दुरुस्तीचा दावा करतो, रोग दुरुस्त होतात असं सांगतो, असं असं करा म्हणजे तुमचे रोग दुरुस्त होतील असं म्हणतो. एवढंच नव्हे तर त्याच दिव्य दरबारामध्ये हा बाबा अमुकाने तुझ्या नातेवाईकांनी करणी केलेली आहे, तुझ्या काकूनी करणी केलेली आहे, म्हणजे जादूटोणा केलेला आहे, जादू टोटका किया है और इस कारण त्याच्यात तुझे हे सगळे प्रॉब्लेम्स निर्माण झाले असं सांगतो. आणि महाराष्ट्र सरकारच्या जादूटोणा विरोधी कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीनं एखाद्या व्यक्तीला जादूटोणा केला असं म्हणणं इटसेल्फ कायद्याने गुन्हा आहे. नुसतं असं म्हटलं की करणी केली, जादूटोणा केला तरी तो कायद्याने गुन्हा आहे. एवढंच नव्हे तर तो भूत उतरवण्याच्या प्रक्रियेचा तिथे वापर करत होता, सगळ्या अंधश्रद्धा लोकांच्या वाढवण्याचं काम करत होता. आणि असं सगळं असताना महाराष्ट्रातल्या पोलिसांनी, मी स्वतः तक्रार केली, ही जी जादूटोणा विरोधी कायदा अंमलबजावणी प्रचार प्रसार समिती आहे त्याचा मी सहअध्यक्ष आहे. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री जे असतात, कॅबिनेट मंत्री, ते त्याचे अध्यक्ष असतात आणि उपाध्यक्ष त्याचे राज्यमंत्री असतात, अशी ती कमिटी आहे. मी त्या लेटर हेडवर, म्हणजे जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समितीच्या लेटर हेडवर तक्रार केली. कायद्यातला प्रत्येक शब्द मी फायनल केलेला आहे. सगळ्या पक्षांचं समर्थन मिळवण्यामध्ये, अगदी देवेंद्र फडणवीस असतील, उद्धवरावजी ठाकरे असतील, या सगळ्यांचं समर्थन मिळवण्याकरता कायद्यातला प्रत्येक बारीक सारीक शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचवला. त्यानंतरच एकमताने हा कायदा संमत झालेला आहे. आणि महाराष्ट्रातलं कमिशनर, नागपूरचे कमिशनर अमितेश कुमार असं म्हणतात की कायदा लागू होत नाही. याचे 2 अर्थ होतात की कायद्यातलं मला ABCD कळत नाही आणि तरीही महाराष्ट्र सरकारने हा कायदा संमत केला, ज्याचं संपूर्ण ड्राफ्टिंग मी केलेलं आहे. दुसरं, मी या कमिटीचा सहअध्यक्ष आहे, मला कायद्यातलं काहीच कळत नाही. आणि दोन्ही कायद्यांमधले पुरावे देऊन तक्रारी केल्यानंतर हे कमिशनर अमितेश कुमार जाहीररित्या म्हणतात की कायदा लागू होत नाही कारण कायद्याचं उल्लंघन झालेलं नाही. धादांत खोटं बोलतात. ते IPS अधिकारी असून मी अतिशय जबाबदारीनं हे बोलतोय, ते धादांत खोटं बोलतात. या पद्धतीनं हे सरकार वागत आलेलं आहे. जे बाबा BJPचे आहेत त्यांच्यावर ऍक्शन होत नाहीत. हेच लोक बाबांना घेऊन हिंडतात. तो दीपक मिश्रा असेल, जो लोकांना जाहीररित्या सांगतो तुम्हाला परीक्षेत पास व्हायचं असेल तर फक्त बेलफूल लावा, शंकराच्या पिंडीला तुम्ही बेल चिकटवले की झालं, तुम्ही परीक्षेमध्ये पास व्हा. त्याचा मुलगा नापास झाला तर म्हणतो मी माझ्या मुलाला सांगायचं विसरलो म्हणून तो नापास झाला. या पद्धतीच्या बाबांना कोण घेऊन हिंडतं? कोण या पद्धतीच्या अंधश्रद्धा वाढवतात? ज्यावेळेस माणसं मोठ्या प्रमाणावर या प्रदीप मिश्राच्या सत्संगाला जातात किंवा धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या सत्संगाला जातात, त्यांच्या अंधश्रद्धा अधिक बळकट होतात आणि मग ते खरात बाबांसारख्या बाबांना बळी पडतात आणि त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर हे बाबा फुपावू शकतात. ही महाराष्ट्रामधली वस्तुस्थिती आहे. आणि त्याला सुरुवातीला मी देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन केलं होतं कारण खरातवर ऍक्शन घेतली म्हणून. आता तेच मी सांगतोय की त्याला हे जबाबदार आहेत. ज्यावेळेस अजितदादांना मी फक्त एवढं म्हटलं होतं की तुम्ही मला फक्त संधी द्या, 5 वर्षामध्ये मी अर्धा महाराष्ट्र बदलून दाखवतो आणि 10 वर्ष जर संधी मिळाली तर पूर्ण महाराष्ट्र आपला बदललेला असेल. कारण एकदा लोकांपर्यंत कळलं की हा माणूस खोटा, या जगात कोणाला चमत्कार करता येत नाही, कोणी या पद्धतीनं दैवी शक्ती त्याच्यामध्ये असू शकत नाही, तर मेजॉरिटी लोक त्याच्यापासून दूर जातात. आणि जे जवळ गेलेले असतात त्यांना सांगणारी 10 इतर माणसं असतात आणि त्यामुळे खूप मोठ्या संख्येनं लोक या शोषणापासून आणि या फसवणुकीपासून वाचतात. ही वस्तुस्थिती आहे जी आपण आपल्या कामातून वारंवार सिद्ध केलेली आहे. ती प्रक्रिया देवेंद्र फडणवीस सरकारनं पूर्णतः थांबवली आणि म्हणून महाराष्ट्राला अंधश्रद्धेच्या खाईत त्यांनी लोटलेला आहे. तर एक प्रश्न महत्वाचा आहे. अशोक खरातच्या प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येतात. अशोक खरातचं एकंदरीत प्रकरण पाहिलं तर राजकारणाचा ज्या पद्धतीने वावर होता, त्या प्रकरणातल्या ज्या नवीन गोष्टी समोर येतात, पोलिसांना याची माहिती नव्हती किंवा हे प्रकरण इतक्या मोठ्या पद्धतीनं समोर येत आहे, तुमचं काय आकलन आहे प्रकरणाबद्दल?
मी तेच सांगतोय की साधी गोष्ट आहे की या प्रकरणामध्ये 2 IPS अधिकारी आहेत. स्त्रिया IPS अधिकारी आहेत. IS अधिकारी आहेत. या लोकांना एवढ्या साध्या गोष्टी कळत नाही. हे लोकं केवळ अंधश्रद्धा आहे म्हणून या बाबाकडे गेले नाही. त्याचे राजकीय फायदे उचलण्याकरता बाबाकडे गेलेले आहेत. हा बाबा राजकीय एजंट बनून जातो काही दिवसांनी. लोकांचे प्रश्न सोडवणं, लोकांच्या बदल्या करून आणणं, लोकांना पदोन्नती देणं, ही सगळी कामं तो करू शकतो असं या अधिकाऱ्यांना आणि इतर लोकांना वाटतं आणि त्यातून हे सगळं राजकीय लोकं बाबा यांचं एक वर्तुळ या पद्धतीनं फोफावत जातं आणि ते दिवसेंदिवस अधिकाधिक प्रभावशाली बनत जातं. हे काय काँग्रेसच्या काळामध्ये घडत नव्हतं का? घडत होतं. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये कधीही राजकीय लोकांनी या कामामध्ये हस्तक्षेप केला नाही. त्या काळातला माझा अनुभव असा आहे की केवळ इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्यांना जरी तुम्ही कन्व्हिन्स करू शकला की कायदा लागू होतो, तरी ऍक्शन घेतली जायची. कधी-कधी एसपींना समजावं लागायचं, त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागायचं. आज एकाही पोलीस अधिकाऱ्याची हिंमत नाही वरून जोपर्यंत त्यांना हे मिळत नाही, ज्याला काय म्हणता येईल रेड सिग्नल मिळतो नेहमी. तो रेड सिग्नल गायब होत नाही तोपर्यंत कोणीही पोलीस अधिकारी स्वतःहून ऍक्शन घ्यायला तयार नाही. अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून हे सगळे अधिकारी तुम्हाला त्या बाबाकडे जाताना दिसतात. तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीसांनी खरात बाबावर ऍक्शन घेतली ती सहजासहजी घेतली असावी का? माझं स्वतःचं आकलन आहे ते मी सांगतो. खरातला एक्सपोज झाला खरात, याचं क्रेडिट खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांना द्यायला पाहिजे. एकनाथ शिंदेचा या खरात बाबाशी जर जवळचा संबंध नसता आणि त्यांच्या पक्षातल्या दीपक केसरकर सारख्या मंत्र्यांचा इतका जवळचा संबंध नसता, तर कदाचित या बाबावर ही ऍक्शन घेतल्या गेली नसती असं माझं एकूण जे काही मला कळतं. मी पत्रकार राहिलेलो आहे दीर्घकाळ. समाजकारण आणि राजकारण जवळून पाहतो आहे. बऱ्यापैकी आकलन आहे. हे माझं स्वतःचं आकलन आहे. यामध्ये जर 2-4 मोठे बीजेपीचे मंत्री इन्व्हॉल्व असते, तर पहिली तक्रार आली त्यावेळेस ती हशप करण्यात आली असती. त्या बाईला समजावून सांगण्यात आलं असतं. थोडंसं तिला काहीतरी वेगळी प्रलोभनं दाखवली असते. कदाचित तिच्यावर दडपण आणली असते आणि पुढे कोणतीही ऍक्शन झाली नसती. जर धीरेंद्र कृष्ण महाराजावर ऍक्शन होऊ शकत नाही आणि त्याला घेऊन हे गावोगाव हिंडतात. धीरेंद्र कृष्ण महाराजांनी कायदा उल्लंघन केला, जादूटोणा विरोधी कायदा. त्यातली जी कलम उल्लंघन केली आणि खरात बाबांनी उल्लंघन केली, या दोन्हीमध्ये फरक काय आहे? सगळ्या कलमांमध्ये तेवढीच शिक्षा आहे. स्त्रियांसोबत संबंध ठेवणं, मी राधा आहे, तू गेल्या जन्मीची राधा आहे, मी कृष्ण आहे किंवा शंकर आहे, तू पार्वती होती किंवा गेल्या जन्मी माझी प्रेयसी होती, असं सांगून एखाद्या स्त्रीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणं हा कायद्याने गुन्हा ठरवलेला आहे. हे आपल्या जादूटोणा विरोधी कायद्यामधलं अनुसूचीमधलं 11 कलम आहे. त्याच पद्धतीनं एखाद्या व्यक्तीने जादूटोणा करते असं म्हणणं हा कायद्याने गुन्हा आहे. हाही कायद्याने गुन्हा आहे. दोन्ही कलम इक्वली आहे. दोन्ही करता शिक्षा 7 वर्षापर्यंत आहे. 6 महिन्यापासून ते 7 वर्षापर्यंत शिक्षा अधिक 5,000 ते 50,000 रुपये दंड. इकडे धीरेंद्र कृष्ण महाराजांवर ऍक्शन घेतली जात नाही आणि खरात बाबावर ऍक्शन घेतली जाते. मग याच्या मागचं कारण काय आहे? याच्या मागचं खरं कारण असं आहे की बीजेपीचे मोठमोठे मंत्री यामध्ये इन्व्हॉल्व नव्हते. ते या बाबाला घेऊन हिंडले नव्हते. तिथे एकनाथ शिंदेसारखी माणसं होती आणि एकनाथ शिंदेचा स्कोअर सेटल करायचा आहे म्हणून ही ऍक्शन घेतल्या गेली असं माझं राजकीय विश्लेषण आहे. एक छोटा अगदी प्रश्न विचारतो तुम्हाला. म्हणजे 2029 मध्ये भाजपला एकट्याच्या बळावर निवडणुका लढवायच्या आहे महाराष्ट्रात. त्याची ही सुरुवात आहे. दोन्ही पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा शिंदेची शिवसेना, या दोनच पक्षाचे नेते यात गोवले गेले किंवा त्यांच्यावर आरोप झाले. त्यांना स्वतःला मोठं तर व्हायचंच आहे बीजेपीला. आणि मी राजकीय गोष्टींबद्दल या ठिकाणी फार बोलू इच्छित नाही कारण तो माझा त्या अर्थाने प्रांत नाही आहे. फक्त लोकशाही या देशात टिकावी किंवा आपली राज्यघटना देशामध्ये उत्तम पद्धतीनं राबवली जावी या आग्रहापर्यंतच तो मर्यादित आहे. पण यांना एक साधी गोष्ट आहे ना, देवेंद्र फडणवीसांनी जर मनावर घेतलं असतं तर आमच्यासारखे अतिशय तळमळीनं काम करणारे कार्यकर्ते आहेत. आतापर्यंत 400च्या वर वक्ते तयार झालेले आहेत. सरकारच्या शिबिरांमधनं तयार झालेले 400च्या वर वक्ते आहेत. यांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम अतिशय उत्तम पद्धतीनं राबवता आलं असतं त्यांना. त्याचं क्रेडिट त्यांना मिळालं असतं. ज्यावेळेस मी हे काम सुरू केलं, मी तरुण भारताचा खरं म्हणजे पत्रकार होतो. तरुण भारतातच माझी पत्रकारितेला सुरुवात झालेली आहे. तर ज्यावेळेस मी हे काम सुरू केलं त्यावेळेस वारंवार तक्रारी त्यावेळेस RSSच्या प्रमुखांकडे गेल्या, बाळासाहेब देवरसांकडे गेल्या.
मग ते माझ्या संपादकांना बोलावून घ्यायचे, त्यांच्या हाताखाली मी पत्रकार म्हणून तयार झालेलो. दिबा घुमरे आणि मागो वैद्य यांना बोलावून घेतलं, त्यांनी सगळं समजून घेतलं मी एक्झॅक्टली काम काय करतो, कारण त्यांना विश्वासात मी नेहमी घ्यायचो, त्यांना नेहमी माहिती सांगायचो, त्यांना अनेक शिबिरांना पण बोलवायचो. त्यावेळेस बाळासाहेब देवरस असं म्हणाले की आपल्याला कुठे आपल्या घरामध्ये साप हवा, जर पावण्याच्या लाठीनं साप मरत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. असं एकदा नाही दोनदा त्यांनी हे उद्गार काढले आणि कधीही RSSने माझ्या कामाला ऑर्गनाइज विरोध नाही केला. जर आपल्याला हिंदूंना बलिष्ठ करायचं असेल तर आम्ही जे काम करतो त्यामध्ये कोण बलिष्ठ होणार आहे? आमच्या कामामध्ये मॅक्झिमम लोक ऐकणारे कोण असतात? मेजॉरिटी 90% वर ऐकणारे हिंदू असतात. आमच्या व्याख्यानांना मुस्लिम लोक फार थोडे येतात, ख्रिश्चन लोक फारच थोडे येतात. जे काही आम्ही काम करतो त्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हॉल्व्ह होणारी हिंदू जनता असते. त्यांना जर सापापासून मुक्त केलं, देवरसांच्या भाषेत बोलायचं झालं तर ती बलिष्ठ होणार आहे ना, ताकदवान होणार आहे ना. तुम्हाला हिंदूंना बलिष्ठ करायचं आहे ना, मग तुमचंच काम अप्रत्यक्षपणे ही चळवळ करत असताना आणि अंधश्रद्धा निर्मूलन हे काम असताना आणि महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वरांपासून तर अगदी संत तुकारामांपासून, एकनाथांपासून तर अगदी गाडगे महाराज तुकडोजी महाराजांपर्यंत ही परंपरा चालत आलेली आहे. त्याचंच हे एक्सटेन्शन आहे आणि हा कायदा एक्सटेन्शन त्याचं आहे, जादूटोणा विरोधी कायदा असं मी जाहीररित्या म्हणत असतो. ते काम करून का आपल्याला आपला समाज अधिक बलिष्ठ करण्याची इच्छा होत नाही? त्यांना उलट अंधश्रद्धेच्या खाईमध्ये ढकलायचं, त्या धीरेंद्रकृष्ण महाराजांच्या तावडीत द्यायचं, त्या प्रदीप मिश्राच्या तावडीत द्यायचं, बेलफुलं वाहून परीक्षा पास करायची या पद्धतीचा संस्कार लोकांवर घालायचा आणि त्यांना अंधश्रद्धा ठेवून स्वतःचं राज्य पुन्हा करत राहायचं. ही मनोवृत्ती किती घातक आहे याचा विचार आजच्या सरकारने डेफिनेटली केला पाहिजे. महाराष्ट्राची जी ओळख आहे ती पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राची ही ओळख कायम राहण्यासाठी सरकार आणि लोकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मात्र हे सर्व होत असताना कॅप्टन अशोक खरातचं जे प्रकरण आहे हे एकनाथ शिंदे यांच्यामुळे खऱ्या अर्थानं एक्सपोज झालं, कारण ते आणि त्यांच्या पक्षाचे काही लोक त्यात महाराजाच्या संपर्कात होते आणि त्यातूनच हे प्रकरण संपूर्णपणे समोर आल्याचा एक मोठा आरोप आणि दावा जो आहे तो प्राध्यापक श्याम मानव सरांनी केला आहे. उमेश अरोणे, ABP माझा, अकोला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.